नमस्कार. मी वर्षा फटकाळे वराडे, ठाणे. मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापना दिनानिमित्त माझ्या लक्ष शुभेच्छा. आज मी शोभा रामदुर्ग, जिल्हा कलबुर्गी, कर्नाटक यांचे मनोगत वाचन करणार आहे. आपल्या मधुसिंधू काव्यरचनेच्या शोधाला दसऱ्याला 4 वर्ष पूर्ण झाली. या नाविन्यपूर्ण काव्यप्रकाराच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या आपल्याला व सर्व सखींना खूप शुभेच्छा. सर्व सखींना आपलं मार्गदर्शन मोलाचं नक्कीच आहे. हा नवीन काव्यप्रकार आहे ज्यात प्रत्येक कडव्यात 4 ओळी, पहिल्या व चौथ्या ओळीचे तसेच दुसऱ्या व तिसऱ्या ओळीचे यमक जुळवून पहिली व चौथी ओळ 5 अक्षरी आणि दुसरी व तिसरी ओळ 6 अक्षरी, कमीत कमी 5 ते 6 कडवी असायला हवीत. हे प्रत्येक नव्याने लिहू इच्छिणाऱ्या कवयित्रींना समजावून सांगून लिखाणात उत्स्फूर्त करतात. आपल्या कल्पकतेला, नवीन काव्यप्रकार संशोधनाला मानाचा मुजरा. मला काही व्यक्तिगत कारणामुळे अलीकडे काव्य पाठवणे जमले नाही, तरी आपण समजून घ्यावे. मधुसिंधू काव्यप्रकार असाच छान बहरत जावो व काव्याचा परिमळ जगभर फैलो ही माझी शुभेच्छा व आपले हार्दिक अभिनंदन. शोभा रामदुर्ग, जिल्हा कलबुर्गी, कर्नाटक. धन्यवाद. मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मी काही मनोगत आपल्यासमोर सादर करत आहे. पुण्याच्या सौ अनघा कुलकर्णी म्हणतात, मधुसिंधू काव्यमंच या मंचावर अगदी मी नवीन आहे. सर्वांचे मनोगत वाचले. माधुरीताईंनी घेतलेली मेहनत हा काव्यप्रकार सर्वांना यावा याची अशी कळकळ आहे आणि अगदी माधुर्यतेने त्या चूक सुधारण्यास सांगतात. हे त्यांचं खरंच कौशल्य आहे. मी ज्या काही 1-2 रचना केल्या त्यात त्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. हळूहळू जमेल असा धीर दिला. असे गुरु आपल्या सर्वांना लाभले हे आपले भाग्यच. पुन्हा एकदा आनंदमय शुभेच्छा. नमस्कार. विजयादशमी अशा शुभ पर्वदिनाच्या दिवशी मधुसिंधू काव्यमंचाच्या 4th वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धुळ्याच्या सौ शारदा अशोक पाटील म्हणतायत, मधुसिंधू काव्यमंच पहिला वर्धापन अगदी अविस्मरणीय अशा कोरोना काळात ऑनलाईन वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. पहिलीच वेळ खूप छान वाटली आणि तेव्हापासून मधुसिंधू काव्यरचना लिखाणाची खूप आवड निर्माण झाली. नियम समजून घेतले. माधुरी मॅडम नावाप्रमाणेच मधुरता. अगदी चूक झाली असेल तर प्रेमाने समजून सांगत असल्यामुळे लिखाणाचा उत्साह वाटला आणि मधुसिंधू काव्यमंच माझ्या आवडीचा झाला. प्रत्येक महिन्याला एक जमकर स्पर्धा, म्हणजे 1 तासात आपण नियमानुसार किती लिहू शकतो याचा कस लागतो, पण खूप आनंद होतो. अशा माझ्या आवडीचा मधुसिंधू काव्य मंचला पुन्हा खूप शुभेच्छा. अशीच उत्तरोत्तर प्रगती हो ही शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. सौ माधुरी मगर काकडे निर्मित मधुसिंधू काव्यमंचचा 4था वर्धापन दिन नुकताच विजयादशमी दिवशी साजरा झाला. त्यानिमित्त मी सौ सुवर्णा उमेश तावडे अभिवाचन सादर करीत आहे. सौ आशाताई नष्टे, निगडी, पुणे यांचे मनोगत मी सादर करीत आहे. माधुरीताई नमस्कार. आपल्या नावाप्रमाणेच मधुसिंधू हा काव्यप्रकार आपला स्वनिर्मित आहे. कमी शब्दांमध्ये जास्ती आशय कवितेत कसा लिहावा हे हा काव्यप्रकार शिकवतो. त्याकरता शब्दांचे भांडार जवळ असावयास हवे हे मात्र खरे. काव्यप्रकार थोडासा अवघड जरी असला तरी त्याकरता 1 आठवडाभर अगोदर विषय दिला जात असल्यामुळे लिहायला व विचार करायला भरपूर वेळ मिळतो. तसेच जमकर स्पर्धेमुळे बुद्धीला चांगलीच चालना मिळते. मधुसिंधू काव्यमंचच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. उदगीरवरून सौ अंजली बेन शेळकीकर यांचे मनोगत. आदरणीय माधुरीताई, सप्रेम नमस्ते.
आपल्या नाविन्यपूर्ण काव्यरचनेस 4 वर्ष पूर्ण झाली. पहा म्हणता मराठीतील हा काव्यप्रकार साऱ्यांनाच आवडला. कोरोनाच्या काळात मनोधैर्य वाढवणे व बुद्धीला चालना देणे या उदात्त हेतूने हा काव्यप्रकार आपण लोकप्रिय केला. याबद्दल तुमचे कौतुक व अभिनंदन. तसेच दर महिन्याच्या पहिल्या रविवारी जमकर स्पर्धा व दर रविवारी एखादा विषय देऊन हा मधुसिंधू काव्यप्रकार लोकप्रिय केला. आपणास अनेक पुरस्कार पण प्राप्त झाले आहेत. रविवारची आतुरतेने वाट पाहत आज विषय कोणता असेल याची उत्सुकता लागून राहते. जमकर स्पर्धेत 2-3 वेळा प्रमाणपत्रही मला मिळाले. खूप आनंद झाला. अशीच आपली व काव्यप्रकाराची उंची व यश लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. मधुसिंधू काव्यमंच आयोजित 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मी सौ अनिला कैलास मुंगशे, कवयित्री भैरवी रेडे मॅडम, पुणे यांच्या प्रतिक्रिया सादर करत आहे. मधुसिंधू या काव्यप्रकाराच्या निर्मात्या माधुरीताई, कार्यकारिणी तसेच ग्रुपवर असलेल्या सर्व कवी कवयित्री यांना मी भैरवी रेडे सर्वप्रथम अभिवादन करते. पहिल्यांदा माधुरीताईंनी मला या ग्रुपवर सामील करून घेतले तेव्हा नेमका हा काव्यप्रकार काय आहे, कसा आहे, आपल्याला जमेल की नाही ही भीती वाटत होती. म्हणून मी थोडं भीतभीतच हा ग्रुप जॉईन केला होता. पहिल्यांदा खूप चुका झाल्या. यमक स्वरयमक घेण्यात चुका व्हायच्या. तसेच मधुसिंधू हा काव्यप्रकार वेगळा होता, पण कधीही माधुरीताईंनी चुका दुरुस्त करताना कंटाळा केला नाही. त्यांनी मला नेहमीच प्रत्येक कवी कवयित्रींना सतत मोलाचं मार्गदर्शन केले. त्यामुळे मला हा काव्यप्रकार चांगल्या प्रकारे आला. शिवाय आपल्या ग्रुपच्या लोकांनी वेगवेगळ्या काव्यसंमेलनात हा काव्यप्रकार न्यावा, जेणेकरून बाकीच्या लोकांना हा काव्यप्रकार समजेल यासाठी त्या सतत प्रयत्नशील होत्या. तसेच कवी कवयित्रींना प्रोत्साहन मिळावं म्हणून उपक्रमाचे सन्मानपत्र पण आवर्जून देत असत. काही कारणामुळे मला आता फारसं लिखाण करायला वेळ मिळत नाही, पण कधीही त्याबद्दल त्या काही म्हणत नाहीत. जसं जमेल तसं लिहा, पण लिहितं राहा असं त्या कायम सांगतात. खरंच आज मला त्यांनी मधुसिंधूच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त बोलायची संधी देऊन खूप कृतकृत्य केले. मी त्यांची शतशः आभारी आहे. या काव्यप्रकाराची व या मंचाची उत्तरोत्तर प्रगती होवो ही एक साहित्यिका म्हणून सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. मी सौ शिल्पा गोखले, सौ विद्यादेवी वसंत देशिंगे कोल्हापूर यांची मधुसिंधू कविता मधुसिंधूच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सादर करत आहे. वर्धापन दिन. सुंदर काव्य वर्धापन दिन, दसऱ्याचा दिन असे सृश्राव्य. माधुरीताई रचली कविता, सागर सरिता अखंड जाई. साहित्य सेवा आपण करूया, अखंड स्मरूया, मिळवू मेवा. खूप मनिच्छा मधुसिंधू नाव, हृदयाचा भाव असे सदिच्छा. सदैव पाहो मधुसिंधू छान, कवितेचा मान जागृत राहो. धन्यवाद. पुढलं मनोगत आहे सुवर्णा तावरे हडपसर. त्या म्हणतात, मधुसिंधू काव्यमंच साहित्य समूहाला 4 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त शुभेच्छा. माधुरी वहिनींनी या सुंदर काव्यप्रकाराची निर्मिती केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. धन्यवाद. यापुढील शुभेच्छा संदेश पाठविला आहे आदरणीय दीपलक्ष्मी वडापूरकर यांनी. आदरणीय माधुरीताई, मधुसिंधू काव्यमंचच्या 4th वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. येवलेशे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाप्रमाणे तुमचा मधुसिंधू घट भरभरून वाहत आहे. अनेक साधकांनी या मधुसिंधूचे असिधारा व्रत सांभाळले आहे. या पाठीमागे तुमची जिद्द, चिकाटी, मेहनत, अभ्यास व सरस्वतीचे वरदान लाभले आहे. मलाही मधुसिंधू व मधुदीप या काव्यरचनेने भुरळ घातली व मी लिहिण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी मी कविता लिहित होते, पण त्या मुक्तछंद वृत्तात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात लिहिले नव्हते. शाळेच्या हस्तलिखितात एखादी दुसरी कविता लिहिली होती, पण आम्ही सिद्धलेखिका या ग्रुपमध्ये मी मधुसिंधू
व मधुदीप या रचना वाचल्या, आवडल्या व तुमच्या ग्रुपमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. कारण पाठीवर तुमची थाप, आम्हाला लिहिते करण्याचा तुमचा प्रयत्न, गोड शब्दात समजावण्याचा प्रयत्न, या सर्व गोष्टींमुळे आवड निर्माण झाली. तुमच्या अभ्यासवृत्तीला, सूक्ष्म निरीक्षणाला, तुमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला अभिवादन करते. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय दीपलक्ष्मीताई. पुढील सदिच्छा संदेश पाठविला आहे सन्माननीय सौ मंगला शेटे बिरादार उदगीर यांनी. प्रिय माधुरीताई, सस्नेह नमस्कार. मधुसिंधू मधुदीप चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मधुसिंधू हा काव्य प्रकार अवघड असला तरी माधुरीताईंनी आम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. प्रत्येक वेळी कंटाळा न करता लिखाण दुरुस्ती करून आत्मीयतेने मार्गदर्शन केले. प्रत्येक वेळी व्याकरणातील व मधुसिंधू काव्य प्रकारातील नियमांबद्दल माहिती सांगितली. प्रत्येक महिन्यात जमकर स्पर्धा आयोजित केली जाते. ऐनवेळी विषय दिला जातो. सर्व सख्या अगदी उत्सुकतेने, आनंदाने तो प्रकार लिहित असतात. प्रत्येक वेळी सुंदर सन्मानपत्र देऊन आमचा उत्साह द्विगुणित करतात. माझा तर प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम असा क्रमांक आलेला आहे. याचे श्रेय मी आदरणीय माधुरीताईंना देते. त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांच्या कार्याला सलाम. मधुसिंधूचा हा वेल गगनाला नक्कीच जाणार याबद्दल संशय नाही. पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद मंगलाताई. आज मी सौ स्मिता पेशवे, तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद यांचे मनोगत वाचन करणार आहे. आदरणीय माधुरीताई काकडे यांनी मधुसिंधू काव्यप्रकार जनमानसात रूढ केला. तो सर्वांना शिकवला. छोटा जरी काव्यप्रकार असला तरी त्याच्यातले ठराविक शब्द, अर्थपूर्णता, यमक या दृष्टिकोनातून त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करून लेखनाची आवड निर्माण केली. आज तो अनेक साहित्यिकांनी हाताळला आहे. माधुरीताईंनी या काव्यलेखनाच्या स्पर्धा घेतल्या, पुस्तकं छापली. हा काव्यप्रकार आता रूढ झाला आहे. अनेक ठिकाणी साहित्य संमेलनात या कवितेचे वाचनही होते. ऑडिओ व्हिडिओद्वारा याचे सादरीकरणही केले जाते. थोडक्यात काय तर हा लोकप्रिय होत चाललेला प्रकार खूपच थोड्या कालावधीत प्रसिद्ध होऊन त्याचा प्रसार आणि प्रचार सर्वत्र होत आहे. ही सर्व मराठी लेखकांसाठी कौतुकाची बाब आहे. माय मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाला आहे. सर्व साहित्यिकांना ही बाब अभिमानास्पद आहे. आता आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे अधिकाधिक साहित्याची निर्मिती करून मराठी भाषेची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. हा साहित्य प्रकार सर्वत्र प्रसिद्धीत येवो, हा भरभरून प्रतिसाद मिळो यासाठी माधुरीताईंना मनपूर्वक शुभेच्छा. सौ स्मिता पेशवे, तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. धन्यवाद. नमस्कार. माधुरीताईंच्या मधुसिंधू काव्यमंचाची गगनभरारी आणि माधुरी सर्वदूर पोहोचत आहे. यंदा दसऱ्याच्या शुभदिनी आमच्या समूहाला 4 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं सख्यांच्या खूप खूप छान छान शुभेच्छा आल्यात. त्यातली एक छानशी शुभेच्छा संदेश मी तुम्हाला ऐकवते. सौ सुहासिनीताई सुरशेटवार, राहणार उदगीर, जिल्हा लातूर येथून त्यांनी समूहासाठी आणि ताईंसाठी शुभेच्छा पाठवल्या. मधुसिंधू काव्य समूहाच्या यशाबद्दल प्रिय आदरणीय सौ माधुरीताई काकडे मॅडम सप्रेम नमस्कार. प्रथम तर मी मधुसिंधू समूहाच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त समूहाची माऊली आदरणीय माधुरीताई काकडे यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. आणखी एक, मी अगदी कविता लिहायला नव्याने शिकत होते. मग अचानक मधुसिंधू समूहाची माहिती मिळाली. सखींनी या समूहात सामील करून घेतले. या समूहात अगदी प्रेमाने ताईंनी माझ्या लिखाणाला प्रोत्साहन दिले. मग माझी आणि मधुसिंधूशी छानशी गट्टी जमली. प्रयत्नात वाढ झाली. जमकर स्पर्धेत क्रमांक येत गेले. पण मला सध्या हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिखाण चालू असल्याने जरा वेळ कमी मिळतो आहे. परंतु आवड कमी झाली नाही. वेळ मिळेल तसे मी लेखन करतेच.
थोड्याच दिवसात पुन्हा लिखाण जोमाने करणार आहे आणि एक दिवस ताईंना आवडेल असे लेखन ताईंच्या मार्गदर्शनाने घडावी अशी आशा. अशी हसरी हुशार मैत्रीण आपल्याला गुरुस्वरूपात भेटली हे आपणा सर्वांचे अहोभाग्यच. ताईंचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि यशासाठी ईश्वरास प्रार्थना करते. आणखी एक, मला ताईंचे कास पठारगीत खूप आवडले. त्यामुळे किती उच्चता लेखणी गाठू शकते त्याची झलक बघायला मिळाली. अभिनंदन ताई आणि सर्व सख्यांचे धन्यवाद. आपली सखी सौ आशा सुधीर साठे पाटील, सैनिक पत्नी, अहिल्यानगर येथून मधुसिंधू काव्यमंचच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त संदेश देत आहेत. प्रिय माधुरी मॅडम, मॅडम नव्हे तर गुरुवर्य माधुरी मॅडम, आपणास मधुसिंधू काव्यमंचच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. खरं तर हा मधुसिंधू काव्यप्रकार जेव्हा तुमच्या ग्रुपवर बघायला मिळाला, मला त्याची खूप गोडी निर्माण झाली. मी इतर कविता खूप लिहिल्यात, परंतु हा प्रकार मला खूप खूप आवडला. कारण या प्रकारामध्ये यमक साधून किंवा आपल्याला वाटेल तसे किंवा सुचेल तसे न लिहिता डोक्याचा बुद्धीचा वापर करून लिहावे लागते आणि खरोखर बुद्धीला खूप चालना मिळून शब्दांचा भरमसाठ संचय डोक्यात असणे देखील गरजेचे आहे. खरं म्हणजे हा मधुसिंधू काव्यप्रकार खूप छान आणि माझ्या आवडीचा असून देखील मला तो नीट लिहिता आला नाही. कारण मॅडम तुमच्या ग्रुपवरील सर्व दिग्गज कवी कवयित्री खूप छान लिहितात. माझा शब्दांचा साठा त्यांच्यापुढे खूप कमी पडला. पण हे सारे कवी फक्त आणि फक्त तुमच्या मार्गदर्शनामुळे चांगले लिहू शकले असणार याची मला खात्री आहे. कारण तुमच्यासारखे गुरु सोबतीला असल्यावर उत्तम शिष्य तयार होणार नाही असे होऊच शकत नाही. मी लिहायचे आणि मॅडमला पर्सनलला पाठवायचे, मग त्या वाचून मला लगेच रिप्लाय द्यायच्या. मी त्यांना फक्त कुठे काय चुकले तेवढेच विचारायचे. मग त्या मला त्यांच्या शब्दांमध्ये पण माझीच रचना मला वाचून दाखवायच्या. कुठला कंटाळा नाही किंवा तुमची नि माझी ओळख नाही की भेट नाही असं काहीच त्यांच्या मनात नसतं. सगळे छान मार्गदर्शन त्या करायच्या आणि आजही त्या सर्वांना करत आहेतच. म्हणूनच मी या गोड सखीला कवयित्रीला नवे माझ्या गुरुवर्य माधुरी मॅडमला आगामी त्यांच्या लिखाणाला आणि वर्धापन दिनाला शुभेच्छा देते. आणि 5व्या वर्धापन दिनाला माझ्या या गुरुवर्यांच्या म्हणजेच माधुरी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मधुसिंधू काव्यप्रकारातील अनेक कविता लिहिण्यात मला यश मिळेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. नमस्कार, मी सौ रेखा शंकर आंबे, मधुसिंधू काव्य प्रकाराच्या स्थापनाकार आदरणीय माधुरीताई यांचे मी हार्दिक अभिनंदन करते. मधुसिंधू काव्य मंचाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या मनोगतांचे मी अभिवाचन करीत आहे. चला तर मग बघूया मधुसिंधूचे कण वेचित आपण ही सुंदर काव्यपुंज बहरूया. तर प्रथम आहे कांचनगंगा मोरे तुळजापूरवरून. आदरणीय माधुरीताई नमस्ते. आपल्या मधुसिंधू काव्य मंचाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. ताई या समूहाची खरं तर सुरुवातीपासूनची सदस्य. तो कोरोना लॉकडाऊन काळ लेखनासाठी वरदान ठरला. अगदी सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या नवीन रचना प्रकाराचा भरभरून आनंद घेतला. आपले उत्कृष्ट मार्गदर्शन आणि सहज सोपा सुटसुटीत काव्यप्रकार त्यामुळे बऱ्याच रचना तयार झाल्या. पण लॉकडाऊन नंतर लेखनासाठी वेळ कमी आणि अशातच गझल लेखनाला सुरुवात. साहजिकच ग्रुपला वेळ देणे अशक्य झाले. तरीही
मधुसिंधू काव्यप्रकार एक नाविन्यपूर्ण काव्यप्रकार म्हणून मला आवडतोच. माझ्या क्षितिजापार या काव्यसंग्रहामध्ये मधुसिंधू या काव्यप्रकाराची एक सुंदर रचना आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. ताईंच्या या काव्यप्रकाराची यशस्वी वाटचाल पाहून त्यांचा अभिमान वाटतो. त्यांची एकनिष्ठ साहित्य सेवा सर्व साहित्यकांना प्रेरणादायी आहे. म्हणूनच या काव्यप्रकाराच्या तेजस्वी वाटचालीबद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भवितव्यासाठी ताईंना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सौ सुनीता जोशी वैरागवरून. सुनीताताई असं म्हणतायत, आदरणीय माधुरीताई, चौथ्या दिनानिमित्त तुम्हाला अपार शुभेच्छा. ग्रुपवर आले तेव्हा मी कविता लिहायला नुकतीच सुरुवात केली. सुरुवातीला मला मधुसिंधू काव्यप्रकार फार अवघड वाटत होता. माझ्या चुकाही खूप व्हायच्या, त्यातूनच मी अल्पशिक्षित. पण माधुरीताई चुका समजून सांगायच्या, मैत्रिणीही माझ्या चुका सांगायच्या. पण आता मधुसिंधू रचना चांगल्या जमत आहेत. यात आता मला आतापर्यंत दुसरा, तिसरा, भावस्पर्शी, उत्तेजनार्थ असे क्रमांक मिळाले आहेत. सन्मानपत्र मिळाल्यावर खूप खूप आनंद होतो. माझे शिक्षण कमी असल्यामुळे शाळेत स्पर्धा कधीच झाल्या नाही. नंबर यायचा प्रश्न लांबच. पण ग्रुप मिळाल्यामुळे एक नवीन व्यासपीठ मिळालं आहे, याचा खूप आनंद होतोय. माधुरीताईंचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. माधुरीताई महिन्यातून एकदा जमकर स्पर्धा घेतात. 1 तास वेळ असतो. खूप खूप मजा येते. त्यातही माझा नंबर आला आहे. मधुसिंधूचं इवलंस रोपटं त्याचा वटवृक्ष झाला. वर्षेवर मधुसिंधूचा वटवृक्ष बहरत राहो हीच माझी इच्छा. पुन्हा एकदा आदरणीय ताईंना व सर्व सारस्वतांना चौथ्या वर्धापन दिनानिमित्त अपार शुभेच्छा. आपण दुसऱ्या मनोगताकडे वळूया. दुसरं मनोगत आहे सौ राजश्रीताई पाटील सोलापूरवरून. राजश्रीताई असं म्हणतायत, मराठी साहित्याच्या या अवघड पथामध्ये मधुसिंधूची वाटचाल अविरत यशस्वीपणे चालू आहे. याचे सर्व श्रेय माननीय माधुरीताईंना जाते, कारण त्यांनी हा नवीन काव्यप्रकार सर्वांच्या समोर आणला. पुढे जाऊन मी म्हणेल की सर्वांना यामध्ये समाविष्ट करून नावारूपाला साजेसा मधु म्हणजे गोड केला. जे जे आपणास ठावे ते सकल जनांशी कळवावे, याप्रमाणे त्यांनी कित्येक सख्यांना आवडीने प्रेमाने शिकवलं. वेळोवेळी मार्गदर्शन करून अचूकतेकडे नेले. माननीय माधुरीताईंची चोखंदळ दृष्टी, सर्व विषय समावेशकता, भाषा, सौंदर्य खूप वाखाणण्याजोगे आहे. ज्यावेळी मी त्यांच्या मधुसिंधू रचना अभ्यासते तेव्हा हा मला प्रत्यय येतो. मधुसिंधू रचना छोट्या, परिपूर्ण व आशयघन लिहिता येतात. हा माझा व मधुसिंधू रचना लिहिणाऱ्या सर्व सख्यांचा स्वानुभव आहे, हे मी जाणीवपूर्वक सांगू शकते. प्रतिमा व प्रतीक वापरून सहज व उत्स्फूर्तपणे हे काव्यलेखन करता येते. वैविध्यपूर्ण विषय हाताळता येतात. मधुसिंधू काव्य लयीत म्हटले तर एक सुंदर माधुर्य प्राप्त होते. ऐकणाऱ्यांना व लेखन करणाऱ्यांना ही आनंदानुभूती येते. हा काव्य प्रकार मनाला मोहून घेतो. खरोखरच आहे राजश्रीताई, खूप छान लिहिले आहे. भावमधुर काव्य रचनेचे व्यासपीठ माननीय माधुरीताईंनी उपलब्ध करून दिले. नवख्या शिकणाऱ्यांना प्रोत्साहन दिले. खूप अनमोल ताई तुमचे कार्य आहे. या मधुसिंधू साहित्याच्या प्रवासाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. या मधुसिंधूची महती देशातच नव्हे तर 7 समुद्रापार जाऊ ही शेगाव निवासी संत गजानन चरणी प्रार्थना. नक्कीच राजश्रीताई, तुमची प्रार्थना स्वामींच्या चरणी नक्कीच पोहोचेल. तर आता आपण वळूयात पुढच्या मनोगताकडे. पुढचं मनोगत आहे सौ मनीषा आचार्य ठाण्यावरून. त्या लिहितायत, मधुसिंधू काव्य समूहाच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असा काही काव्य प्रकार असू शकतो, तो लिहिण्यासाठी इतक्या कल्पना प्रवाही होतील. हा विचार घेऊन निघणं, त्यासाठी अथक अविरत प्रयत्न करणं, स्वतःचं लिखाण सांभाळून इतर लिहित्या हातांच्या चूक दुरुस्त्या करणं, स्वामित्वाचा कोणताही अहम न ठेवता आपल्या कार्यात मदतीने हात सहज सामावून घेणं आणि त्या हातांनीही कोणताही किंतु परंतु न ठेवता तितक्याच सहजतेने
समूहासाठी कार्यरत राहणं. अजून काय आणि किती लिहू हे आहे असं आहे, म्हणूनच खूप छान आहे. सगळ्यांना आनंद शुभेच्छा. तर आपण पुढच्या मनोगताकडे वळूया. पुढचं मनोगत आहे सौ मीरा कोलणकर, नागपूरवरून. मीराताई असं लिहितात, आदरणीय माधुरीताई, मधुसिंधू काव्य मंच चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त तुमचे खूप खूप अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा. साधारण 1-1.5 वर्षापूर्वी मी तुमच्या या समूहामध्ये सामील झाले आणि तेव्हा मला मधुसिंधू काव्य काय हे कळलं आधी. कथालेखन, लघुलेखन, काव्य, अष्टाक्षरी किंवा साधी कविता इथपर्यंतच मजल होती. पहिल्यांदा आपल्याला जमेल का असं वाटत होतं. मग हळूहळू प्रयत्न केल्यानंतर ते जमायला लागले. अर्थात जमायला लागला याचा सगळं श्रेय माधुरीताईंना आहे, कारण त्या खूप शांतपणे आणि व्यवस्थित समजून सांगतात. आपलं कुठे चुकलं आणि कसं लिहायला हवं आणि लिहिताना प्रोत्साहित करतात. सुरुवातीला आपण चुकतो नक्कीच, पण त्या खूप छान समजावून सांगतात आणि लिहायला प्रोत्साहित करतात. कधी कधी कविता लिहायला जमत नाही, त्या सांगतात प्रयत्न करा, थोडं लिहा, लिहित राहा. पहिल्या रविवारी जमकर स्पर्धा, त्याचे विषय खूप सुंदर असतात. 1 तासामध्ये आपण त्याच्यावर लिहायचा प्रयत्न करतो. त्यातही प्रोत्साहित करत असतात. दर आठवड्याचे विषय बरेचदा असं वाटतं की त्यांच्याकडून पूर्ण 100% देतात, मीच कमी पडते. दर रविवारी लिहायला खरं 1 आठवडा आपल्याला मिळत असतो, पण नाही होत कधी कधी. त्याच्यातही त्या आपल्याला समजून घेतात. काही हरकत नाही, काळजी घ्या, जमेल तसं लिहायचा प्रयत्न करा. मधुसिंधू काव्यरचना लिहा, त्याला चाल लावा, त्याचा व्हिडिओ करा आणि पाठवा. यासाठी सुद्धा ते आपल्याला प्रोत्साहित करत असतात. तुमची भाषाशैली खूप छान आहे, तुमच्याकडून काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आपण लिहिलेली काव्यरचना माधुरीताईंना आवडावी असं आपल्या सगळ्यांना वाटतं आणि त्यासाठी नेहमी छान रचना आपल्याकडून लिहिल्या जाव्या यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. आपलं मधुसिंधू काव्य सगळीकडे प्रसिद्ध व्हावं, सगळ्यांनी लिहावं ही सदिच्छा. आपला हिंदीचा मधुसिंधूचा एक समूह आहे, म्हणजे हिंदी लोकांमध्ये सुद्धा हे काव्य प्रसिद्ध झाले आहे. रचना चांगली जमली तर तुमच्याकडे मिळालेली पोचपावती मनाला समाधान देते आणि लिहिण्याचा हुरूप वाटतो. जमकर स्पर्धा असो, आठवड्यातील विषय असो किंवा तुम्ही दिलेला विषय डोक्याला चालना देणारा असतो. कधी पटकन रचना जमते, कधी विचार करावा लागतो, पण विषय सुंदर असतात. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि शुभेच्छा द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. सौ मीरा कोलणकर, नागपूर. तर मी माझ्याकडे जेवढी मनोगत आलेली आहेत, खूप सुंदर मनोगत